नमस्कार. चला, आज आपण एका खऱ्या इथेरियम ऑप्शन ट्रेडचा अभ्यास करूया आणि पाहूया की प्रोफेशनल ट्रेडर्स नक्की काय विचार करतात आणि कशी रणनीती आखतात. सगळ्यात आधी मागच्या ट्रेडचा रिझल्ट प्लस 5,100 रुपये. हो, बरोबर पाहिलं. तर मग प्रश्न येतो की हा नफा नक्की झाला कसा आणि या अनुभवावरून पुढचा प्लॅन काय आहे. चला, याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. ओके, तर सगळ्यात आधी जो ट्रेड यशस्वी झाला त्याचं पोस्टमॉर्टम करूया आणि बघूया नक्की काय कामी आलं. आपण जी स्ट्रॅटेजी वापरली तिचं नाव आहे बुल पुट स्प्रेड. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपल्याला वाटतं की मार्केट वर जाईल किंवा निदान एका ठराविक लेवलच्या खाली तरी जाणार नाही, तेव्हा ही स्ट्रॅटेजी वापरली जाते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ह्यात आपल्याला सुरुवातीलाच प्रीमियम मिळतो, म्हणून तर याला क्रेडिट स्प्रेड म्हणतात. तर हा होता तो प्रत्यक्ष ट्रेड. आपण काय केलं, 3,700चा पुट ऑप्शन विकला आणि त्याला बॅकअप म्हणून म्हणजे रिस्क कमी करायला 3,750चा पुट ऑप्शन विकत घेतला. यामुळे झालं काय की आपल्याला सुरुवातीलाच नेट क्रेडिट मिळालं आणि जसं आपल्याला वाटलं होतं किंमत वरच राहिली आणि मग आपण कमी किमतीत आपली पोझिशन बंद करून मस्त नफा कमवला. या ट्रेडच्या यशामागे 3 मुख्य कारणं होती. पहिलं, मार्केटने $3,650च्या सपोर्ट लेवलचा मान ठेवला, म्हणजे किंमत त्याच्या खाली गेली नाही. दुसरं, पुट ओपन इंटरेस्ट कमी झाला. सोप्या भाषेत सांगायचं तर मंदीची बेट लावणारे कमी झाले, ज्यामुळे या सपोर्ट लेवलला आणखी बळकटी मिळाली. आणि तिसरं म्हणजे IV क्रॅश आणि टाइम डिके, म्हणजे मार्केटमधली अस्थिरता कमी झाली आणि वेळेनुसार प्रीमियमची किंमत आपोआप कमी झाली. या दोन्ही गोष्टींमुळे आपला नफा एकदम फास्ट वाढला. चला, आता हे झालं मागच्या ट्रेडचं. आता पुढे काय, पुढच्या ट्रेडची तयारी कशी करायची ते बघूया. आता इथे एक महत्त्वाचा बदल आहे. आपण आपली स्ट्रॅटेजी शिफ्ट करतोय. मागच्या वेळी आपला व्ह्यू होता की किंमत वर राहील, पण आता आपला व्ह्यू थोडा जास्त बुलिश आहे, म्हणजे किंमत वर जाईल. त्यामुळे आपण क्रेडिट स्प्रेडऐवजी डेबिट स्प्रेड वापरणार आहोत. यात आपल्याला सुरुवातीला प्रीमियम द्यावा लागतो. तर ही आहे आपल्या नवीन ट्रेडची ब्लूप्रिंट. आपण काय करणार, 3,950चा कॉल ऑप्शन खरेदी करणार आणि 4,050चा कॉल ऑप्शन विकणार. आणि यासाठी आपल्याला सुरुवातीला अंदाजे $58 म्हणजे आपले जवळपास 4,930 रुपये खर्च करावे लागतील. प्रत्येक ट्रेडमध्ये रिस्क आणि रिवॉर्ड बघणं खूप महत्त्वाचं असतं. तर या ट्रेडमध्ये काय सिच्युएशन आहे, आपलं जास्तीत जास्त नुकसान होऊ शकतं 4,930 रुपये आणि जास्तीत जास्त नफा होऊ शकतो 3,570 रुपये. म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो आहे साधारणपणे 1:0.72. एका चांगल्या प्लॅनसाठी नियम स्पष्ट हवेत. कधी आत जायचं, कधी बाहेर पडायचं. तर आपले नियम काय आहेत? 15 मिनिटांच्या चार्टवर किंमत 3,945च्या वर गेली की एंट्री घ्यायची. आपलं टार्गेट काय? जास्तीत जास्त नफ्याच्या 60% मिळाले की बाहेर पडायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्टॉप लॉस. किंमत जर 3,880च्या खाली गेली तर तोटा स्वीकारून ट्रेडमधून बाहेर पडायचं. ओके, तर प्लॅन तयार आहे, पण प्रत्येक प्लॅनवर काही गोष्टी परिणाम करतात. चला बघूया, ह्या ट्रेडमधले धोके आणि संधी काय आहेत. प्रत्येक ट्रेडमध्ये 2 बाजू असतात, धोके आणि संधी. तर धोके काय आहेत? जर मार्केटमधली अस्थिरता म्हणजे IV 55% खाली गेली किंवा किंमत $3,850च्या सपोर्टच्या खाली गेली तर आपल्याला तोटा होऊ शकतो. पण दुसरीकडे संधीही आहेत, जसं की ETH स्पॉट ETFमध्ये पॉझिटिव्ह गुंतवणूक आली किंवा व्याजदर कमी होण्याची शक्यता वाढली किंवा मोठ्या गुंतवणूकदारांनी, ज्यांना आपण व्हेल्स म्हणतो, त्यांनी खरेदी सुरू केली, तर या सगळ्या गोष्टी आपल्या ट्रेडला यश मिळवून देऊ शकतात. चला, आता थोडं मागे वळून बघूया आणि आत्तापर्यंत या स्ट्रॅटेजीची एकूण कामगिरी कशी राहिली आहे ते आकड्यांमध्ये पाहूया. आत्तापर्यंत आपण जे ट्रेड्स अभ्यासले आहेत त्यातला आपला विन रेट आहे 100%. आणि जो पैसा आपण रिस्कवर लावला होता त्या भांडवलावर मिळालेला एकूण परतावा आहे तब्बल 140.60%. आणि याच सोबत आपण परत तिथेच येतो जिथून सुरुवात केली होती, एकूण नफा प्लस 5,100 रुपये. आणि शेवटी जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, ट्रेडिंगमध्ये फक्त नफा महत्त्वाचा आहे की एक शिस्तबद्ध प्लॅन फॉलो करणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे? यावर नक्की विचार करा.